नमस्कार. वंदनीय दादांना आपण सगळ्यांनी प्रत्यक्ष रूपात बघितलं नसलं तरी दादांचं अस्तित्व आपल्याला आपल्या आयुष्यात जाणवत असतं. प्रत्यक्षपणे आपल्याला हळूवार जो आनंद देत असतो, तो वारा आपल्याला दिसत नसला तरी त्या वाऱ्याची झुळूक आपल्याला जाणवते. तसंच दादांचं अस्तित्व आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे. आपण सर्वांनी आपल्या अनुभवातले दादा जाणले आहेत किंवा आपण पुस्तकांमधून जे वाचले आहेत तेवढेच दादा आपल्या सर्वांना माहिती आहेत. पण कार्याच्या सुरुवातीपासून दादांसोबत जे सेवक होते त्यांनी जेवढं जवळून दादांना बघितलं आहे, त्यांना जो दादांचा सहवास लाभला आहे तो सगळ्यांनाच लाभला असं नाही आणि सगळ्यांना अनुभव पण सारखेच आले असंही नाही. दादांचे विविध पैलू आपल्याला या सर्वांशी आपण जेव्हा प्रत्यक्षात भेटू तेव्हा कळतात. पण सगळ्यांनाच जे ज्येष्ठ सेवक केंद्रप्रमुख आहेत त्यांना भेटणं शक्य नाही. तेव्हा ज्या गोष्टी आपण पुस्तकात नाही वाचल्या, पण ज्या गोष्टी या सगळ्यांच्या हृदयात कायमच्या कोरल्या गेलेल्या आहेत, असे अमृतानुभव आपल्याला माहीत नसलेले दादा, दादांच्या आठवणी या सर्व भक्त भाविकांपर्यंत पोहोचाव्यात या दृष्टीनं गुरुसंवाद ही मालिका आम्ही आपणासमोर प्रस्तुत करीत आहोत. या मालिकेमधून आपण न ऐकलेले, आपल्याला माहीत नसणारे वंदनीय दादांसोबतचे या सर्वांचे सुखद क्षण अशा सर्व ज्येष्ठ गुरुबंधू भगिनी आणि केंद्रप्रमुखांकडून घेतलेल्या या मुलाखती आपण सर्वांना मार्गदर्शक आणि येणाऱ्या तरुण पिढीला प्रेरणा देऊन प्रोत्साहित करून कार्य पुढे नेण्याला निश्चितच मार्गदर्शक ठरतील. या सर्व मुलाखती या चॅनलवर आपणास बघायला मिळणार आहेत. तेव्हा या अमृतानुभवांचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही आपण सर्वांना विनंती. शुभम भवतु. गुरुसंवाद अंतर्गत आजची मुलाखत आहे श्री निरंजन खांडेपारकर काका यांची, जी रेकॉर्ड करण्यात आली आहे गोवा येथे. तरी आता ऐकूया खांडेपारकर काकांचे अनुभव कथन. ही आपली दादांची भेट कार्यात कधी झाली? ही दादांना साधारण 98 मध्ये भेटलो. लहानपणापासून देवावर विश्वास. गोवा म्हणजे सगळे देवळच तिकडे, त्या बाजूला देऊळ, त्या बाजूला देऊळ, पांडुरंगाचं देऊळ. तर मी एका शोधात होतो एका डॉक्टरच्या. कारण एक विचित्र कसं आजार मला झाला, यंग एज, तरुणपणी. आणि ज्या ज्या डॉक्टरांना त्यांनी वेगवेगळे निदानं केली, काय होईना, शेवट परिस्थिती अशी झाली. वजन म्हटलं, नॉसिया झाला, काय खायचा येईना, औषध घेता येईना, इंजेक्शन मारलं तर ते रिझल्ट करायला. पण आता झालं, मी नवीन टाइम्समध्ये नोकरीला होतो आणि आमचा मॅनेजर कसबेकर साहेब येते, ते गोवा केंद्र चालवत होते. तर ते आता यायचे कधी, मी जाऊन बसायचो माझं असं. एक दिवशी ठरवलं दादांना भेटायचं. पण संध्याकाळी साधारण 5 वाजता केंद्रावर गेलो. ते नेहमी आपल्या भक्तांच्या बरोबर असायचे दादा. आणि त्यांना विचारलं, दादा म्हणजे काय असं आधी आहे. बहिणीकडे जाऊन आलो, येवनाकडे. तुम्ही माझा डॉक्टर होता. 15 दिवस काही जमलं नाही. तर दादाने पटकन सांगितलं, विचारलं, तुला डिसेंट्री झाली होती का काही वर्षापूर्वी? म्हटलं हो झाली होती. मी बेळगावला आरबीडी कॉलेजचा स्टुडंट होतो. ते हॉस्टेलने जर राहायचं, त्यावेळेला मला ते हे झाले, डिसेंट्री झाली.
पुन्हा तो आमेबा म्हणतात ना, मोस्ट ओरिजिनल जंतू या सृष्टी निर्माण होता पहिला जंतू जो निर्माण झाला तो आमेबा इन व्हॉट वी कॉल्ड कॅम्रियन ब्रॉथ. आणि कॉलेजमध्ये किंवा हे टँक बांधतात तसा ओपन ठेवतात, काळजी घेत नाही, औषध घालत नाही, तर आम्हाला ते टाकीचं पाणी यायचं असं. आणि ते आम्हाला झाला आणि त्याने औषध सांगितलं इमिजिएटली, तो आता एक काम कर, विभक्षित तेल दर 2 दिवसांनी 1 चमचा घे आणि गरम पाणी पी. मी पण दिला, रानात फोन झाला, मला वाहने व्हायची, यायची जायची राहायची. 2-3 वेळा मी करून पाहिलं, काही जमलं नाही. आणि गोवा मेडिकल कॉलेज आमच्या बाजूला नवीन टाइमच्या बाजूलाच आता ती शिफ्ट झाली आहे बंबईला. त्यामुळे त्याचे तिथं ते प्रोफेसर ऑफ मेडिसिन गुप्ता म्हणून होते, त्याने आपण पाहिलं माझे गुड फ्रेंड, young friend, you have amebic infection. करेक्ट सांगतो जे दादाने सांगितलं तेच त्याने सांगितलं. आणि गोळी दिली स्टेलाबिड नावाची. स्टेला नावाची माझी एक मैत्रीण आमच्या कंपनीमध्ये काम करत होती, मला त्याच्या मला वाटलं. आणि त्याच्यातून मग काय झालं, दादा परत भेटलो, कसबेकर साहेबांना भेटलो. त्याने ओंकार दिला आणि अशी ग्वाही दिली की येत्या काळात जगताला कळेल ओंकाराचं महत्व काय आहे ते. मग दादा आले, तेव्हा दादांना भेटलो. दादाने शिकवलं ओंकार, दीपकला गुरुवारी म्हणून. आणि असं करत करत हळूहळू मग मी काय करायचं, आपली तस्वीर आपल्या गोवा केंद्रावर आहे ना, तिकडेच होती. आरतीला जायचो, टायपरायटर अर्धा सोडायचो, आरतीला जायचो, तिकडं बसायचं, ती आरती म्हणायची वेगळं आणि बाबाकडं टकलावून बघायचं. आणि आम्हाला अतिशय सुंदर वेदना माझ्याकडे प्रभावित व्हायचे बाबाच्या अंगात. असं करत करत मी त्याच्यामध्ये रमून गेलो. आणि एक व्हायचे, विधी व्हायचे, मी जायचो अंधेरी बाहेर एकटीने मागे बसायचं. पण एक दिवस नोटीस झाली, गुरुदीक्षा अमुक तारखेला आहे म्हणून. माझा आनंद घेतला मावळीला. स्कूटर घेऊन मी ऑफिस मधून पाठो पडलेला मी राहायचो, तिथं फोन नाही करत. तर मी त्या ब्रिज पोहोचल्यावर मोठ्याने दादा म्हणून हाक पडली. कारण मी एवढा आतुर होतो की मला दीक्षा पाहिजे. अरे दादा दीक्षा दिली, सगळ्यांना सांगत आहे. आणि त्या दिवसापासून पूर्णतः मी कार्यामध्ये गुंतलो. आणि दादाने वेळोवेळी मार्गदर्शन केलं. त्याप्रमाणे तो आजार, त्या आजाराचं एक वैशिष्ट्य होतं की दिवसभर ढेकर यायची, ढेकर 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 ढेकर, हात काही जायचं नाही. ते ओंकारामुळे हळूहळू हळूहळू ते कमी होत गेलं. ते कसं करा बाबांना सांगितलं आणि दादाने शिकवलं नंतर ट्रेनिंग. आणि पहिली जी बॅच आहे ओंकार शिकवण्याची पद्धतशीर, त्यात मी आहे. सो मच सो की त्याने शिकवल्यावर त्यांना पण विश्वास आला. ते म्हणाले तुझ्या न्यूजपेपरमध्ये एक बातमी दे की ते ओंकार साधनेचे वर्ग होतील 3 दिवस 10 वाजता.
कुठल्याही समाजाला माणसाला मिळणं मोकळं आहे. त्यामुळे हिंदू आल्यानंतर थोडं ख्रिश्चन पण आहे. झाला कार्यक्रम एका कृष्णाने लिहिलं, थँक्यू व्हेरी मच. मला दररोज दुपारचे 3 पॅक लागायचे, आता मी एकच पॅक घेतो. आता करत 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 पुढं प्रवास चालू लागला. आता तुम्हाला जो दादांचा सहवास लाभला, तेव्हा दादांचा जो सहवास तुम्हाला लाभला त्यातल्या काही आठवणी तुम्ही आम्हाला सांगा. हो, ते काय करायचं, ते ओंकाराच्या वेळेला ते मला जवळ बसवायचे नेहमी. केंद्र प्रमुख होते बाजूला, पण मला समोर बसवायचे. 3 दिवस काय झालं, असे ओंकाराचे 3 फेरी झाल्या. दादाने मला असं प्रभूच्या बाजूला बसवलं आणि पद्धत अशी होती की दादा असं परुल्याला राहायचंय, कारण मग कसबेकर बाबा गेले होते अचानक. इकडे राहायचे, मी पाट्यावर राहायचो आणि कार्य देत आमच्याकडे यायचे अनेक वेळा. आणि त्यांना माझ्या बायकोचं हातचं उपपीठ आवडायचं, दादांना उपपीठ. आणि ती कारवाडी थोडीशी लबक होती त्याच्यामध्ये. म्हणजे 3 वेळा आम्ही बसलो, ओंकार केले आणि म्हणतात दादा मी आता जातो परे, तुम्ही या, थांबतो तुमच्यासाठी. खाली आलो स्कूटरकडे आणि चालू तर मला कळेना मी स्कूटर चालवतो की हेलिकॉप्टर म्हणून. एवढ्या त्या लहरी एवढ्या भरल्या अंगात. आल्यावर पहिली गोष्ट केली, मी तामणपळे घेतलं, पाणी घेतलं आणि बोट जोडून त्या लहरी सोडल्या त्याच्यामध्ये 5 मिनिटं शांत. एवढ्यात दादा आले. दादा असं झालं, हो ठीक आहे. असं अनेक इकडे आपण इथून गेलो, ते आले नाही, आम्हाला चूक लागायचं नाही, चैन पडायची नाही. आम्ही दुसरे कोणतरी मित्र मिळून पुण्याला जायचं, हॉटेलमध्ये उतरायचं, हॉटेलला जायचे नाही, द्वारकामध्ये बोलवायचे. आम्ही ते कॅन्सल करून मग द्वारकामध्ये राहायचं शेवटपर्यंत. आणि त्यांचा एक त्यांचा आणि माझा संबंध दृढ होण्यासाठी गुरूंचा आणि एका शिष्याचा. कारण माझी इंग्लिश भाषा की भक्तामध्ये इंग्लिश बोलणारे कोणी नव्हते जागा. एक प्रोफेसर होते राव म्हणून मुंबईचे, तर इंग्लिश 2 की 3 सप्टेंबरला मी दादावर एक लेख लिहिला आणि तो धीर वाचला. आणि ते दादांना प्रभू रामचंद्राची उपमा दिली की प्रभू रामचंद्र इव्होल्युशन आपण जे म्हणतो त्याच्यामध्ये उत्तम असा जो अवतार आहे तो प्रभू रामचंद्राचा. तसं म्हणले आपले गुरु, हे उत्तम गुरु प्रभू रामचंद्रासारखे. आणि मग काय करायचे, त्याच्यानंतर शिरोडा सेमिनारच्या बाबतीत बोलतो मी. ही 8 सेमिनार घेतले. सकाळची मुलाखत घ्यायची आणि मला म्हणायचे त्याला मी दुपारची 4 वाजता येण्याआधी आज आता काय सांगितलं त्याचं ज्येष्ठ इंग्लिशमध्ये लिहि आणि वाचा. तर मी जेवायचो बरोबर आणि लिहायला बसायचो, बाकीचे झोपायचे, लिहायला बसायचो. तर दादा यायचे आधी 15 मिनिटं ते वाचायचं. त्यामुळे बाकीचे दादा तिकडे येतात, ओंकार घेतात, नवीन टाइम्समध्ये बातमी आली इथे. त्यामुळे बाहेरचे लोक कोण यायचे, फॉरेनर्स यायचे, त्यांच्याशी संवाद करायला. दादाने इंग्लिश माहीत होती, पण संवाद करायला
सुटसुट बोलणारा कोणतरी पाहिजे होता. तर असंच एक जोडपा होता आणि त्या माणसाचं नाव होतं सायनॉट, ऑस्ट्रेलियाचा सायनॉट म्हणून होता. त्यांना प्रतिमा पण दिल्या होत्या दादांनी. त्यांना प्रतिमा पण दिल्या होत्या ना दादांनी. मी त्याला पण पत्र लिहिलं होतं की मी पंतप्रधानांबरोबर ऑस्ट्रेलिया येतोय आणि जमलं तर तुला भेटेन. पण तेव्हा ते पुढे गेले कोणास ठाऊक. त्याच्यानंतर बऱ्याच दिवसांनी त्यांचं उत्तर आलं, आय एम सो हॅपी दॅट यू आर कमिंग टू ऑस्ट्रेलिया, विल मीट हिअर ओव्हर देअर बाय द टाइम वी हॅड कम बॅक. अशा गोष्टी व्हायच्या. आणि काय पुढे दादांची एक मोठी खासियत, ही वॉज नॉट ओनली परफेक्ट गुरु, परफेक्ट योगी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी प्रपंचाला परमार्थाची सुवर्णगाड अशी बनवली होती की अशा प्रकारचा गुरु भेटणं अशक्य. आणि जे साधन सिद्ध केलं, जगतासाठी सिद्ध केलं साधन, हे आपले शक्तिपीठ. ते काय आहे तिकडं? शक्तिपीठ काय आहे? सूर्य पृथ्वीचं रक्षण करतो. भूगर्भामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक मोठा पट्टा आहे. सगळे उपज, माणूस धरून वनस्पती धरून सगळी ही पट्टी करते. आणि सूर्याचे रेडिएशन, चंद्राचं रेडिएशन आहेच. तर म्हणाला दादा एक दिवस म्हणाला की माणसाने, परमेश्वराने एवढं दिलंय की माणसाने पृथ्वी खोकली करून टाकली, त्याच्यातलं एवढं काढलंय द्रव्य. आणि कारण आज बघा लाखो टन पृथ्वीचे दररोज डिझेल काढलं जातं. इथं बघा आयर्न ओर, सगळीकडे आयर्न ओर, कोल, हे ते, म्हणजे गरजेपेक्षा जास्त काढलं जातं. कुठेही जाता तुम्ही की तुम्हाला आपले टेक्स्टाईल शॉपमध्ये गरजेपेक्षा अनेक पटीने जास्ती जिन्नस असतात. तर ती भरपाई कोणीतरी केली पाहिजे. तर म्हणाला आता जमिनीची सुपीकता कमी झाली. मध्यंतरी ते हिंदुस्थानामध्ये लाल बहादूर शास्त्री त्यावेळेला पंतप्रधान, त्यावेळेला ते अन्न निर्मिती फार कमी झाली होती. आपला राईस तो एकदम कमी झालेला. आणि आम्ही तो PL480 म्हणून अमेरिकेकडून त्याची भरपाई भरून काढली पाहिजे. हे आम्हाला आधी सांगलं नाही. आधी डेव्हलपमेंट हे चालले होते. दीक्षा आणि पुढचं त्याचं स्पष्टीकरण, नंतर गुरु दीक्षा झाल्यावर कारण दीक्षा, महाकरण दीक्षा, महाकारण दिशा. एक आहे बघा, परमेश्वराने सृष्टी निर्माण करताना 2 आशीर्वाद दिले होते. एक सृजन आणि दुसरी सेवा. सृजन होईल त्याच्याबरोबर सेवा पाहिजे. तर आम्ही म्हणतो ना सगळे आपल्या हातात हे जरा सांगायचे की आपली जी आज आपण जन्म घेतलेला आहे, पण आपला जन्म परलोकात आहे. तिकडे जे आम्ही ठेवला होता त्याच्या आधारे जन्माला आलो. तर सकाळी आपला डावा हात उजव्या हाताला देतो, त्याच्यातलं काय ठेवा आणि सांगतो
की ह्याचं चीज कर, आजच्या पुढे तुझ्या पुऱ्या चीज कर. लक्ष्मी दिली पण ती तशी सरस्वती ज्ञानाने त्याचा वापर कर. आणि खाली आहे गोविंदा, आणि ते करताना परमार्थ कर, सेवा कर, तर तुला ते फल परिपूर्ण तुला ते पावेल. अशी सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळेला सृष्टी निर्माण करताना असं आशीर्वाद दिले होते. मी एक 10 पाने जे लिहिला इंग्लिशमध्ये, तुमच्या कराडच्या केंद्रावर आहे तो गेट आणि चान्स केंद्रीय. तर त्यांची मोठी दादांची मोठी म्हणजे एक सेवा धर्म आणि दुसरं ह्युमॅनिझम, मानवता. ह्युमॅनिझम ते म्हणायचे की ह्युमॅनिझम हा धर्म आहे. आणि दादाने इथं मुलाखत घेतली ह्युमॅनिझम बरोबर, आणि त्याचे पडसाद आले कुठं माहिती आहे? रशियामध्ये ती इंटरनॅशनल पार्लमेंट ऑफ रिलिजन भरलेली, जी स्वामी विवेकानंद चिकागोमध्ये गेले होते, त्यांनी अटेंड केली होती ती. ते पार्लमेंटचे भरलेले, आणि तिथे त्यांनी एक रेझोल्युशन अडॉप्ट केलं की ह्युमॅनिझम इज द बेस्ट रिलिजन. आय वॉज सरप्राइज. जेव्हा वाटला की आपले गुरु, आम्ही बोलतो समोर बसतो, चालतो, खातो, आणि त्याला पडतात तिकडे. म्हणून त्याने डेव्हलपमेंट करून हळूहळू नकळत भक्तांचे डेव्हलपमेंट करून शेवटी सांगितलं की तुम्ही केलेली सगळी साधना मी ती ओंकाराचे त्याच्यामधून जी शक्ती निर्माण झाली ती अंतरिक्षामध्ये मी साठवून ठेवलेली आहे. ती इथं आणावी, पण ती आणली तर माझ्या जीविताला धोका आहे. त्यासाठी मला सेवक पाहिजे. जसं विजेची निर्मिती होते कुठेतरी, वीज निर्मिती होती, त्याच्या आधी तसे ज्या वेळेला आम्ही आवाहन करू आणि पहिल्यापासून शेवटपर्यंत क्षणापासून दादाने मला ठेवलं होतं. आणि ज्या वेळेला ते झालं त्यावेळेला दादांना झटका आला होता. एक आठवडाभर मम्मा ते काय बोलत नव्हते, काही नव्हतं. अशी परिस्थिती आला. आणि त्याने सांगितलं की तुम्ही आता प्रवेश झालेला ओंकार साधनेमध्ये, आणि ती संत दिलेली आहे त्यांनी, तशी केली तर तुमचं डायरेक्ट संबंध सूर्याशी आहे. तुमच्यापुरती तुम्ही वापरा, बाकीची सगळं ती जगदीपडामध्ये जाईल आणि पृथ्वीचं रक्षण करेल, पूर्ण पृथ्वीचं. एवढं मोठं कार्य त्याच्यामध्ये झालेलं. तर तुमचा एखादा अविस्मरणीय प्रसंग आहे का? तुम्हाला आठवतो असा एखादा अविस्मरणीय प्रसंग आहे का दादांच्या सहवासातला? कोणते अविस्मरणीय असा जो तुम्ही कधीच विसरू शकत नाही असा प्रसंग आहे का एखादा जो दादांच्या सहवासात तुम्ही अनुभवला? असो किती प्रसंग असा जो तू विसरू शकना दादा बरोबर असताना वास्तव्यात? दादांची भेट, प्रत्येक भेट ही अशी अस्मरणीय आहे आणि ती विसरता येत नाही विसरता येत. त्याने सगळ्यांचं रक्षण केलं आणि सगळ्यांना शिकवून दिलेलं आहे की हे जे मी काय करतो हे सगळ्यासाठी आहे, हे कोणासाठी नाही. तर
बेनिफिशरीज आर ऑल एंटायर पॉप्युलेशन. त्यासाठी ह्युमॅनिझम, त्यासाठी सेवा. असं अमुक तुझी स्वतःची आठवण कितें, स्वतःची तुझी आठवण कितें काय म्हणटा तो जाणा. स्वतःची अशाच ह्याच आठवणी सगळ्या. दादा इतर गुरु मार्गात हो ना. एक दिवशी काय झालं, 81 सालामध्ये दसरा, सकाळी केंद्रावर गेलो होतो आरतीला. निरंजन नाही मग संध्याकाळी पेढे घेऊन ये. संध्याकाळी पेढे घेऊन ये म्हणून संध्याकाळी पेढे घेऊन गेलो. आरती झाली आणि बॉक्स मी त्यांच्यासमोर धरला असा, इथं नाही तुमच्याकडे. त्या दिवशी आमच्याकडे वास्तव्य, आमच्याकडे जेवण आहे ते सगळं. 81चा दसरा आणि अस्मरणीय अशी गोष्ट अशी की 7व्या वर्षी ह्याच ह्याला अनुभव दिलं होतं. 7च वर्ष झाली होती आणि 30 जणांचं समारंभ होता. त्याच्यामध्ये हा होता. तर त्या दिवशी त्याने आम्हाला परुरला बोलवून त्याला एक निरंजन, मला एक निरंजन दिलं होतं. तर माझी कळली एका निरंजन नेहमी त्याच्यामध्ये एका निरंजन दादांना ओवाळायची प्रत्येक वेळ आल्यावर, जीवनाच्या आधी किंवा तर ती आली घेऊन दादांना ओवाळायला. आणि असं कळलं निरंजन माझ्या हातात दिलं. आजपासून तो निरंजन, आजपासून तो निरंजन. कारण निरंजन असं आहे की चहूकडे प्रकाश नकार करत नाही, असतं जागून. ठीक आहे, तेव्हापासून निरंजन झालं. ऑफिशियली नाव चेंज केलं नाही, पण आमचेच नाही, सगळे निरंजन निरंजन ओळखतात. दादांचा गुरुमार्ग आणि आपला दादांनी किती सोपा करून दिला गुरुमार्ग इतर गुरुमार्गांपेक्षा. कल्पना करत नाही, अशी कंपॅरिझन करता येत नाही. दादा वॉज युनिक. त्याला दुसरे भस्म लावून हे करून हे नाही. आणि तुम्हाला माहित आहे ते किती सोजोड होते की त्यांना महाराज म्हणून बोलवलेला आवडत नसे. दादा, फक्त दादा, आपलेपणा त्याच्यामध्ये जी नाही, कोण नाही, कोण नाही. आणि त्याच्यामध्ये आपल्या त्याच्यामध्ये भक्ताचं ग्रेडेशन नाही, काही नाही, काही नाही. सगळे सगळे प्रापंचिक लोक आपली कामं करून केंद्रावर येऊन सेवा करणारे. 1-2 दीपक किंवा कोणी असेल ते 24 तासांच्या होते, त्यांना पगार होता. आणि बाकी सगळे सेवा तेव्हा धर्माचं करायची. त्याच्यातून एक थोडीशी त्यांच्याकडनं चूक पडत नाही मी, कारण ते कार्य करत राहिले. किती करणार, शेवटी करत राहिले. श्री साई आध्यात्मिक समिती त्याला फ्रेमवर्क नाही, असं ऑर्गनायझेशन असं नाही. स्वाध्याय मंडळाला ऑर्गनायझेशन आहे, प्रेसिडेंट, सेक्रेटरी, ट्रेजरर असं म्हणून. साई आध्यात्मिक समितीला नाही. आणि सांगून गेले काय, सगळे म्हणून कार्य करा, सगळे म्हणून कार्य करा. म्हणजे ठीक आहे, गेले. पण काही अवघ्या वर्षांतच 1996 मध्ये द्वारकामध्ये स्प्लिट झाली.
दीपकला बाहेर काढला. त्यांचं म्हणणं असं झालं, कारण त्याला घेऊन आमची गाडी घेऊन मी भेटायला गेलो. नंतर वहिनी गोपाळ आणि वहिनीची सून, तेव्हा वहिनी बोलत होत्या बडे मोठ्या तालानं. फर्स्ट टाइम नाही ते ती सौजन्य मूर्ती अशी ओळख होती. पण तिला पाहिजे काय होतं की आपल्या मुलाला गादीवर बसवायचं. पण जे भक्त होते त्यांना ते नको होतं तेवढं. तो आवडायचा प्रत्येकाला, पण भक्ताची भिस्त होती दीपक. पण तिथे मीटिंग झाली. दीपकच्या बहिणीचा फ्लॅट त्याच्या फ्लॅटच्या बाजूला झाला आणि तिथे ठरवलं की इथं आम्ही दुसरं सेंटर चालू करूया आणि तू कार्य करत राहा, बघूया काय करूया पुढं. ती स्प्लिट झाली. हा मोठा भाग. मग थोड्या वर्षातच दीपकचा अंत झाला. लवकर झाला. फार लवकर. ज्या कारणासाठी आताही असं आम्हाला सगळ्यांना वाटतं की दीपक दादा हवे होते. आताही मी सांगतो, ज्या कारणासाठी जिजीने दादाचे पाय धरले होते आणि दादाने अभय दिले होते त्यांना. त्या घरात माणसं जे असते अल्पायुष्य नाही, जायचे पुरुष मंडळी. दादा गेल्यानंतर पहिला गेला प्रदीप, मला माहित आहे. आणि त्याच्यानंतर ह्याला कॅन्सर. दोघं गेले. पण जे गेला त्याला विचारत होती तिला, दादा काय म्हणतात, ते बघ बरं होईल की नाही, केव्हा होईल, काय बघत राहायचं. हे काय आपण किती काळ जगणार नाही. आता कार्य करत राहायचं. नवीन पिढीसाठी कसं आहे, आपलं कार्य करत राहायचं. आता युगाला सुद्धा संदेशाचा तुमचं कार्य करत राहा. बेस्ट ऑफ द इंटेन्शन्स अँड बेस्ट ऑफ द कॅपॅसिटी. अशा प्रकारे तुम्ही काम करत राहा. आणि सेवा केव्हा विसरू नका, कारण तो जीवनाचा 8वा भाग आहे. जी तुम्हाला सगळी समृद्धी लाभते टिकण्यासाठी, त्याचा आनंद लुटण्यासाठी सेवा करा. त्याच्यामधून ज्यांचे जे गरीब आहे त्यांना नाव होईल, त्यांना आनंद होईल आणि त्याचं ती फलप्राप्ती आपल्याला आहे, त्याचा लाभ आपल्याला आहे. ते खुश आहे आणि आपण खुश, दोन्ही खुश. संपत्ती साठून साठून काय करणार. तुमची आवडती आरती जी आहे गुरुकृपेची शिदोरी, माझा दोन ओळी, 2 ओळी. मी घरी करत नव्हतो. आरती फक्त करायचं तिथं त्याला केंद्रावर करायचं, ते सेमिनार करायचं. मी शेवटी सेमिनार घेतली करायचं. त्याच्यामध्ये मी म्हणण्याचं एक पहिले 2 ओळीच म्हणतो. 2 ओळी अनेकांना पण पसंत झाली. झोळी कांद्यावरे गुरुग्रहीचे माधुकरे नेन घरोघरे
झोळी खांद्यावरी गुरु ग्रहींचे माधुकरी नेन घरोघरी गुरु कृपेची शिदोरी. आता नवीन पिढीसाठी तुमचा हा संदेश आहे का की ही झोळी जी आपल्या खांद्यावर दादाने ठेवली आहे ती तुम्हाला जास्तीत जास्त घरी पोहोचवायची, हा संदेश आहे का तुमचा? पुढं नवीन पिढीला हा संदेश तुम्ही देणार का की जी झोळी दादांनी तुम्हाला दिलेली आहे खांद्यावर तुमच्या, ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्हाला पोहोचवायची? ठीक आहे. आता म्हणतात काय दादा सदा आम्ही 4-5 जण एक सेवक होतो. एके दिवशी आधी जायच्या काही दिवस आधी किंवा जाणार मला अंदाज दिला त्याने शेवटची वेळ हे सगळं झालं. ते म्हणाले असे आम्ही सेवक 4-5 जण म्हणाले आता तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी मी नाही नसणार हे तुम्ही एकमेकांना प्रश्न तुमचे प्रश्न विचारून ते प्रश्न सोडवा. आता लोक बोलतात की ते कार्य करतात, तसं नाही. दादाने कार्यक्षम असेच सेवक नेमले होते कार्य करायला. आणि जिथं कमी उणीव झाली तिथं गुरु 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 आपली शक्ती देतात. ही परंपरा आहे. कानात हात लावू नका. या कानात हात लावू नका, आवाज येतो. तुमचा काही एखादा अनुभव शेअर करा आमच्यासोबत. बालपणापासून दादांना हो, लहानपणापासून पाहिलं दादांना. दादांनी मग ते मुंजीबद्दल सांगितलं त्यावेळेची एक गोष्ट सांगतो की माझ्या वडिलांना खूप इच्छा होती माझं मुंजे वंदन करून घ्यायची. तर त्यांनी दादांना सांगितलं. दादा म्हणाले मला माहिती आहे करूया. आणि ते एक सामुदायिक प्रोग्राम होता तो पुण्यामध्ये. त्यामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे बहुतांशी गुरुमार्गीय मुलांचीच झालेली आहे. त्यामध्ये देशपांडे काकांचे मुलगे कोरडे वगैरे सगळे सोबत बापशेठचं पण मुलाचं बरोबरच झालं होतं. आणि त्याचं यजमान पण पूर्ण प्रोग्रामचं माझ्या आई वडिलांनी केलेलं त्या दिवशी. म्हणजे विधीप्रमाणे सगळं झालं. करायला सगळे पुण्यावरूनच दादांनी बोलवलं होतं एक पंडितजींना. आणि दादा स्वतः बसून दादांनी आणि दीपक दादांनी सगळ्यांच्या घरात बारी बारीने जाणवी तो एक प्रसंग आहे. त्याच्यानंतर पण एक प्रसंग आहे ज्या वेळेला मला 21 दिवस नेऊन द्वारकामाईत ठेवलं होतं सोबत काही निराकरणासाठी. माझ्या आईला म्हणजे गोव्यातून सडनली म्हणाले चला आता निघायचं आहे आणि आपण निघू. ते ऍक्च्युअल काय रिझन आहे ते मला पण माहिती नाही, ते त्यांना माहिती असणार. पण मी कधी असं विचारलं नाही त्यांना काय होतं नेमकं. म्हणजे तुम्हाला ठेवलं त्यांच्यापासून दूर ठेवलं. म्हणजे मी लहान होतो आणि एकटा राहणार नाही म्हणून आईला पण घेऊन गेले. आणि असे इव्हन सिद्धता जेव्हा पणजी केंद्रावर चालायची त्यावेळेला संचार व्हायचे नातांचे. इव्हन शेष नातांचं पण झालेलं आहे. आमच्या पणजीच्या घरात माझ्या कुतुबुद्दीन मुख्तियार काकी यांचं पण झालेलं आहे संचार. बाबांचं पण झालंय. तर वैशिष्ट्य असं की कुतुब बाबांनी विचारलं मुलं कुठे आहे. मी आणि माझी बहीण झोपले होते त्यावेळेला 8-8:30ची. त्यावेळेला जास्त काय नसायचं, नाही टीव्ही नाही मोबाईल नाही काय नाही. दिवसभर खेळून आल्यानंतर झोपायचं जेवून. तर मग आईने उठून होतं बाबा बोलत आहे. म्हटलं बाबा बोलत आहेत म्हणजे कुठले बाबा बोलत आहेत, कोण आहेत. तर म्हणाले कोण बाबा आहेत दादा ते तुम्हाला बोलत आहे. गेलो त्यांनी हात दिला असं पुढे मग घेतला आणि ठीक आहे आलो होतो तर तुम्हाला पण भेटून चाललो. ट्रान्स हिलिंग क्लेअरवॉयन्स आणि क्लिअर ऑडियन्स अशा 4 गोष्टी पाहिजे आवश्यक आहे एका सेवकाला कामकाज करायला. ट्रान्स हिलिंग क्लेअरवॉयन्स ऑडियन्स त्याच्याने कामकाज चांगलं होतं.
माझी स्वतःची एक्सपिरियन्स आहे मी सांगतो. उदाहरण देऊ शकतो पण इट्स नॉट गुड. कराडचं पहिले कामकाज त्यांनीच केलं. शक्तिपीठात बेळगाव केंद्रावर पण केलं होतं. शक्तिपीठावर तेच संडे हे जे साधनेने हे गुण विकसित झाले, ट्रान्स हिलिंग, ट्रान्स ऑडियन्स, ट्रान्स विजन, हे कामकाज करताना तुमचा कोणता अनुभव आहे? हे जे सगळे तुम्ही आता सांगले बरो सेवक जावपाक कितें कितें आसूं जाय कामकाज करतलो जाल्यार तातूंत तुका कामकाज करता आसतना कितें फरक दिसलो काय म्हणटात? फरक म्हणजे असा तुम्ही एक गोष्ट इकडचीच देतो त्याचं नाव नाही घेत यू कॅन आयडेंटिफाय. आज एक युवक इकडे कामकाज करतो त्याने आधी सुट्टणकरांनी ठरवलं होतं की बाकीचे सेवक कोण आहेत ते मध्ये बसून हे करतील आणि मी मध्ये बसायचं नाही. शेवटी बाजूला बसून आरती म्हणायचं, कामकाज करायचं आणि साधना ही अतिशय महत्वाची. म्हणजे दादाने जे संतात आम्हाला शिकवली होती श्रमदान घेऊन, तर काय झालं बाकीचे ते आधीच जायचे त्यांच्याकडे काय विचारून घ्यायचे आणि त्या मुलांना काय केलं त्या दिवशी आज येताना येऊन पाय स्पर्श केला. अरे म्हणे तुझा मी कोण नाही. आणि मी जाऊन बसतो आणि तो नवीन त्यांना पाहिलंच नव्हतं. तर डोळ्यासमोर दृश्य दिसलं. क्लेअरवायन्स, क्लेअर ऑडियन्स या ज्या गोष्टी असतात की यांच्या घराण्यामध्ये सर्पाचा सर्प मारला गेलेला आहे. म्हणजे जागेचा सर्प आम्ही म्हणतो नाग. त्यामध्ये काय झालं होतं त्यांच्याकडे लगीन होत नव्हते, मुलं होत नव्हती. आरती झाली म्हणलं पुढच्या रविवारी तुझ्या वडिलांना बोलव तिथं आणि नावले प्रश्न मीच सांगितलं त्याला. आणि तो आला जसं त्याला सांगितलं तुला मार्ग. त्याला प्रश्न विचारला तुमच्या कुटुंबामध्ये सर्प मारला गेला आहे का? नाही. चौकशी करून ये पुढच्या रविवारी. सगळं बरं बिल्डिंग बांधली मारला गेला. हे उत्पत्ती बीज आहे सर्प. म्हणजे आता थांब एक तुला काय सांगणार आधी पंत बाळेकुंद्रीला जा कमिला घेऊन आणि तिथं अभिषेक कर, प्रार्थना कर आणि त्याला गुरुजींना मला सांगा. मग इकडे मग त्याला प्रसाद दिला. मग ह्या बाळाचं लग्न झालं. दुसऱ्या बाळाचं लग्न झालं. मग ह्या बाळाला बाळा झालं. मग ह्या बाळाला दुसरं बाळ झालं. That is your Guru's gift to you. मी गप्प राहिलो असतो कदाचित काही झालं नसेल. असे अनेक प्रश्न, बिकट प्रश्न सोडवले गेले. कारण तिथं ते ट्रान्स हा जो पहिला असतो तिथं बसल्यावर सगळ्यांना विसरून जायचं, जग विसरून जायचं. 4-4 तास 5-5 तास बसायचं. लघवीला पण जायचं नाही. त्यामुळे हे कमरेचा त्रास वाढला. तो ट्रान्स आहे संपूर्ण एकाग्रता. इट इज मस्ट.
आणि ह्या सगळ्यांनी आता जे कोण आहे त्यांनी दादा पाहिलं सुद्धा नव्हतं. दादाचे साधना शिबिर अटेंड न केलेले साधना शिकवतात. मला एक गोष्ट सांगतो आधी की साधना हे नवनाथाने दिलेलं आहे. टाइम्स ऑफ इंडियामध्ये 3 वर्ष आधी स्पीकिंग ट्रीमध्ये तो लेख आला होता. स्पीकिंग ट्रीमध्ये त्याचा अतिशय सुंदर लेख येतात. तो मला स्वतः मी तो वाचला. गुरुगुरु गोरक्षनाथ हिमालयाच्या दौऱ्यावर होते. तिथे त्याने अनेक साधक असतात त्यांना सांगण्यात आलं. तर कोणी ओम म्हणत होते, कोण सोहम म्हणत होते. ओम आणि सोहमचा फरक माहित आहे ना तुम्हाला? ओम ही बाहेरची शक्ती घ्यायची आणि सोहम आपला आत्मा जो आहे त्यालाच मोठा करायचा प्रयत्न. ते म्हणाले बाबांनो, ते आली मीटिंग झाली, तुम्ही ओम म्हणा की सोहम म्हणा, पण एक गोष्ट विसरू नका, स्वल्प विराम घ्यायचा. ओम श्री साईनाथाय नमः. स्वल्प विराम पाहिजे. ताबडतोब आता कोणतरी शिकवतो ओम श्री साईनाथाय नमः, ओम श्री साईनाथाय नमः. जय हिंद. पॉज आवश्यक आहे. जय हिंद नाव घेत नाही, पण ते लेखात उल्लेख आहे त्याचा. काय करायचं, संबंध आयुष्य गेलं ते साधने शिकून आणि शिकवून. शिकली आणि शिकवली, दोन्ही शिकली आणि शिकवली. दादा गेल्यानंतर त्याने घेतली शिबिर थोडी, ते गेले. मग स्वतः म्हणजे 4 घेतले आम्ही. 4थ्या सेमिनारला रामनाथीला म्हटलं मी आणि पुढे घेत नाही शिबिर, कारण मी थोडी विशिष्ट पाहिली 1-2 सेंटरांची. या सुशांत बस आणि तुम्ही तो टॉपिक जय घोष करू. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव सदानंदा साई गुरु सच्चिदानंद